भारतामध्ये लोकसभा निवडणूक झाली की त्याच्यानंतर काही महिन्यांनी एखाद्या राज्यात विधानसभा निवडणूक लागते आणि त्यानंतर त्या राज्यात झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्या तरी राज्यात परत एक निवडणूक लागते आणि मग हे झालं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देशात लागतात। म्हणजेच देशात वर्षभर कुठं ना कुठं निवडणुकीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। पण आता एक मोठा प्रस्ताव चर्चेला आलेला आहे, वन नेशन वन इलेक्शन। म्हणजेच काय तर एक देश एक निवडणूक। पण नेमकं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय, याचा फायदा हा कोणाला होणार आणि यामुळे देशाचा खर्च कमी होणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळं भारतीय लोकशाही मजबूत होईल की राज्यांच्या अधिकारावर परिणाम होईल। चला आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच निवडणूक चक्रात घेण्याची कल्पना म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। याचा अर्थ असा नाही की भारतातील प्रत्येक मतदाराने एकाच दिवशी मतदान करायचं। निवडणुका ह्या टप्प्याटप्प्यानेच होणार किंवा त्या होतील, मात्र लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचं चक्र एकत्र आणण्याचा उद्देश या वन नेशन वन इलेक्शनचा आहे। आज परिस्थिती कशी आहे तर कुठल्या ना कुठल्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असतात, त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांसोबतच प्रशासन, पोलीस यंत्रणा, शिक्षक आणि निवडणूक कर्मचारी यांच्यावर वारंवार ही मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते किंवा ती जबाबदारी येते। भारतात यापूर्वी एकाच वेळी निवडणुका झाल्या होत्या का, तर हो। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका ह्या एकाच वेळी होत होत्या। उदाहरण द्यायचं म्हटलं 1951-52, 1957, 1967 आणि 1967 मध्ये मोठ्या प्रमाणात हे निवडणूक चक्र एकत्र होतं। मात्र काही राज्यांच्या विधानसभा आणि नंतर लोकसभेच्या मुदती या वेगवेगळ्या कारणांनी बदलत गेल्या आणि हे चक्र त्या ठिकाणी तुटलं। आज पुन्हा ते चक्र एकत्र आणण्याचा प्रस्ताव चर्चेला आलेला आहे। सरकारला वन नेशन वन इलेक्शन का हवंय, यामाग सर्वात मोठं कारण एक सांगितलं जातं, ते म्हणजे निवडणुकीचा खर्च आणि प्रशासनावरील ताण कमी करणं। प्रत्येक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, सरकारी कर्मचारी, मतदान यंत्रणा, वाहतूक आणि इतर संसाधनांचा वापर होतो। संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी चौधरी यांनी वारंवार होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे शिक्षक, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांवर जो कामाचा ताण वाढतोय तो वाढत असल्याचा सुद्धा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडलेला आहे। या चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे आचारसंहिता। निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते आणि सरकारच्या काही निर्णयांवर मर्यादा येतात। जर वारंवार निवडणुका होत असतील तर सरकारच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो किंवा होत असतो, असा सरकारच्या समर्थकांचा दावा आहे। याचे फायदे काय असू शकतात हे पण आपण पहिल्यांदा पाहूयात। याचा पहिला फायदा असा आहे, खर्चात बचत। केंद्र आणि राज्यांच्या निवडणुका एकत्र झाल्या तर निवडणूक यंत्रणेवर होणारा खर्च हा नक्कीच कमी होऊ शकतो। दुसरा फायदा, प्रशासनाला मोकळा वेळ। सरकारी कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेला वारंवार निवडणुकीच्या कामासाठी लावण्याची जी काही गरज भासते ती गरज कमी होऊ शकते। त्याचा तिसरा फायदा असा आहे की सरकारला दीर्घकालीन निर्णय घेण्यासाठी
अधिक स्थिर वातावरण मिळतं. त्यानंतर वारंवार निवडणुका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या काही राजकीय वातावरणामुळे धोरणात्मक निर्णयांवर एक विपरीत परिणाम किंवा जो काही परिणाम होतो असं एक समर्थकांचं म्हणणं आहे. तर ते थोडंसं त्या प्रमाणात कुठंतरी कमी होईल. आणि चौथा फायदा म्हणजे मतदारांचा वेळ आणि निवडणूक प्रक्रियेचा त्रास हा कमी होण्यास मदत होऊ शकते. असे हे 4 फायदे जवळजवळ बघण्यात येतात. पण वन नेशन वन इलेक्शनला विरोध सुद्धा आहे. आणि तो विरोध का आहे हे पण आता बघूयात. आता आणि त्या विरोधाची चर्चा सुरू होते तिथंच की विरोध करणाऱ्या पक्षांचा आणि काही तज्ञांचा प्रश्न आहे की भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्याने स्थानिक मुद्दे राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये दाबण्यात येतील. उदाहरण, एखाद्या राज्यात पाणी, शेतकरी, स्थानिक रोजगार किंवा रस्ते हे मोठे मुद्दे असू शकतात. पण त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत देशाची सुरक्षा, राष्ट्रीय अर्थव्यवस्था किंवा केंद्र सरकारच्या कामगिरीवर सुद्धा चर्चा होत असेल. अशा परिस्थितीमध्ये मतदारांच्या निर्णयावर राष्ट्रीय मुद्द्यांचा जास्त प्रभाव पडेल का, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण विभाजन तर दोन्ही ठिकाणी होणार. आणि सर्वात मोठं आव्हान, सरकार 5 वर्षांपूर्वीच पडलं तर समजा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या, पण एखादं सरकार 2-3 वर्षांनी बहुमत गमावून पडलं तर मग काय करायचं? पुन्हा निवडणूक घ्यायची का? घेतली तर पुन्हा 5 वर्षांचं चक्र विस्कळीत होणार. हा प्रश्न वन नेशन वन इलेक्शन साठी सुद्धा महत्वाचा ठरतो आणि तो समोर येतोय. आणि या सगळ्या घटनात्मक आणि राजकीय आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. यासाठी सरकार आणि संयुक्त संसदीय समितीसमोर विविध पर्यायांवर सुद्धा चर्चा सुरू आहे. सरकार पडल्यास उर्वरित कार्यकाळ, मध्यवर्ती निवडणुका आणि निवडणूक चक्र कसं कायम ठेवायचं यावरही विचार सुरू आहे. 2026 मध्ये या समितीनं एक समिती आहे, त्या समितीनं विविध राज्यांमध्ये राजकीय नेते, अधिकारी, मोठे कायदेतज्ञ, शिक्षक तज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि नागरी समाजातील लोकांशी चर्चा सुद्धा केलेली आहे. जुलै 2026 मध्ये म्हणजे मागच्या 2 महिन्यांपूर्वी, मागच्या महिन्यातच गोवा आणि लखनौ येथेही या विषयावर कॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा सध्या प्रस्ताव आणि घटनात्मक प्रक्रियेत असलेला सर्वात मोठा विषय आहे. तो देशभर लागू झालेला नाहीये. पण मग पुढे काय होणार आहे? या प्रस्तावासाठी घटनात्मक बदल आवश्यक आहेत. त्यामुळे संसदेत या विधेयकावर चर्चा, समितीचा अहवाल आणि त्यानंतरची घटनात्मक प्रक्रिया सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलावर फक्त राजकीय पक्षांचाच नाही तर राज्य सरकार, निवडणूक यंत्रणा जी काय आहे ती आणि कायदेतज्ञ, त्यासोबतच नागरिक यांचा दृष्टिकोन आपल्याला महत्त्वाचा आहे. असेच रोजच्या रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.